नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे. माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 36 इंच कटोरी ब्लाऊज कटिंग डायरेक्ट अस्तरवर. 36 इंच म्हणजे 9ची घडी. ओके, तर आपण ती डायरेक्ट कटोरी कटिंग डायरेक्ट अस्तरवर पाहणार आहोत. आपल्या चॅनलवर जर काही मैत्रिणी नवीन असतील तर त्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील. तर आपण पहा, कटोरीची ब्लाऊज कटिंग अशा प्रकारे पाहणार आहोत. कटोरी किती व्यवस्थित आलेली पहा. आणि मी हा ब्लाऊज पेशवाई पैठणीतला कटिंग केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया. तर हे माप आहेत मैत्रिणींनो आपले. पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर 5 इंच, पुढचा गळा छाती आहे 9 इंच, 9 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन बरोबर 10.5 आणि 36ची घडी आहे. पुढचा गळा आहे 6.5 इंच, पाठीमागचा गळा 10 इंच, कंबर 29, मुंडा 5.5 आणि बाही लांबी आहे 4.5 प्लस 1.5 इंच बरोबर 6. पण बाही लांबी मी 1.5 इंच शिलाई मार्जिन मला डिझाईन टाकायची आहे स्लीव्जला म्हणून घेतलेली आहे. तुम्हाला जर सिंपल म्हणजे विदाऊट डिझाईनचं स्लीव्ज करायची असेल अस्तरची तर त्याच्यात तुम्ही 1 इंच प्लस करा. आणि दंड घेर आहे 6 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन बरोबर 7.5 इंच, कटोरी 5.5 इंच, गळा रुंदी आहे आवडीनुसार. म्हणजे बोटनेक डिपनेक असेल तर गळा रुंदी चेंज होते, म्हणजे गळ्यानुसार गळ्याची रुंदी बदलते. त्याच्यामुळे मी सांगितलेलं आहे आवडीनुसार घ्यायचे. तर त्याच्यासाठी आता आपल्याला पूर्ण ब्लाऊजवर माप टाकायचं आहे. तर काय करायचं, आपण एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, जेणेकरून हे अस्तर कमी जास्त असेल तर आपल्याला बरोबर भेटेल. तर आता आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे. पूर्ण उंची आहे 15 इंच. आता 15 इंचावर आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे, हे पहा. आणि त्याच्यात आपल्याला 5.5चं शोल्डर टाकायचं आहे आणि गळा रुंदी टाकायची आहे 2.25 इंच. नॉर्मली माझा डिपनेक आहे त्याच्यामुळे मी 2.25 इंच गळा रुंदी टाकलेली आहे. तुमचा जर गळा डिपनेक नसेल, जर कमी असेल तर गळा रुंदी वेगळी येते, लक्षात ठेवा. तर आपल्याला एक आता सरळ लाईन घ्यायची ओढून गळ्यासाठी. तर माझा गळा आहे 10 इंच, तर मी 10 इंचावर लक्षात ठेवा मी शिलाई मार्जिन ऍड करून 10 इंच घेतलेली आहे. गळा पाठीमागचा गळा 10 इंच घेतलेला आहे. आता इथून खालच्या साईडला एक आपल्याला लाईन घ्यायची ओढून, जिथून आपण 5.5 इंच शोल्डर घेतलं होतं तिथून खाली आपल्याला एक लाईन घ्यायची आहे. तर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मुंडा आहे 5.5 इंच अशा प्रकारे. तिथं आपल्याला एक आडवी लाईन ओढून घ्यायची आहे मुंड्यावर. मग आता मुंड्यावर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छातीचं माप आहे 9 इंच, त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि मुंड्यामधून आतमध्ये आपल्याला 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे मुंडा खोलीतून. आणि त्याला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. याला मुंडा खोली म्हणतात. आपल्याला मुंडा खोली तयार करून घ्यायची आहे. जे आपला मुंडा आहे त्या मुंड्याचं सेंटर काढायचं आहे. आपला मुंडा आहे 5.5, तर टेप आडवा करून त्याचा सेंटर काढायचा आहे. पाहू शकता मला अंदाजावर सुद्धा आता सेंटर काढता येतो, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढत आहे. आता हे पहा, हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आणि पाठीमागचा भाग. ओके, हे जॉईन करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा आपल्याला इकडल्या साईडला थोडासा 2 लाईन गळा उतरवून घ्यायचा आहे, कारण का आपला गळा डिपनेक आहे. मी गळा कट करणार नाहीये, मला गळ्याला डिझाईन टाकायची आहे म्हणून.
आपल्याला गळ्याला कट लावून घ्यायचा आहे. आपण आता ह्याच प्रकारे आपण खालच्या साईडला थोडंसं 1 इंच सोडून, म्हणजे आपल्याला इथं अस्तर सेट करायचा आहे किंवा आपल्याला इकडल्या साईडला स्लीव्ज बसते का तर ते पाहायचं आहे. तर आपली स्लीव्ज, माझी बाही आहे 6 इंच, तर 6 इंचाची बाही बसेल माझी इकडल्या साईडला. आपल्या कपड्यानुसार अस्तरनुसार माप टाकायचं आहे, म्हणजे जिकडे बी आपण अस्तर टाकू तिकडे बाही मॅनेज झाली पाहिजे. तर त्या पद्धतीने मी माझी इकडे बसणार आहे. तर मी कटोरी सुद्धा इकडे अस्तरवरच वाढवणार आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, 1.5-2 इंच खालच्या साईडला घेतलेला आहे की कटोरीला इकडे स्लीव्ज काढल्यानंतर कमी पडायला नको म्हणून. तर हे पहा, 3 इंच खालच्या साईडला घेतलेला, 2.5 इंच खालच्या साईडला घेतलेला आहे. आपण मापानुसार घेऊ शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हेच आहे तसं उतरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. जिथं आपण पुढच्या गळ्याचा कट लावला होता आपल्याला तिथं खून करून घ्यायची आहे. आणि इथं वरची साईड जी आहे आपल्याला उचलून पाठीमागची साईडला ठेवून द्यायची आहे. तर आपला जो मुंडा आहे आपण बॅक साईडला टाकला होता तो थोडासा खालच्या साईडला उतरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला त्याच्यावरच डार्क लाईन करून घ्यायची आहे, कारण का पुढच्या साईडचा मुंडा थोडासा खोलगट असतो. तर आता आपल्याला अर्ध्या इंचावरून अशा खालच्या साईडनी लाईन देऊन घ्यायची आहे. ओके, आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. पुढच्या गळ्याची रुंदी आहे 6.5 इंच. 6.5 इंचावर खून करून आपल्याला 6.5 इंचावर खून करून त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. डायरेक्ट गळ्याचा गोलाकार येत नसेल तर तुम्ही इकडल्या साईडला 1 इंच आणि इकडल्या साईडला 1 इंच असा डॉट देऊन आपण असे डायरेक्ट त्याच्यावरून गोलाकार, म्हणजे हे 2 डॉट आपण गोलाकारात जोडले की गोलाकार तयार होतो. आता हे आपण पाठीमागच्या साईड जशी आहे तसंच आपण ह्याच्यावर उतरवून घेतलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडला अर्धा इंच अशा प्रकारे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. आणि 3.5 इंच वरच्या साईडला, हे माझं माप अंगावरून घेतलेलं आहे. तुम्ही क्रॉस पट्टी जर घेतलेली असेल तर तिथून तुम्ही आहे तसं घेऊ शकता. ओके, मी 3.5 इंच इकडल्या साईडला आणि 2.5 इंच इकडल्या साईडला, म्हणजे फिटिंगच्या साईडला 2.5 इंचावर खून करून घेतलेले आहे. आपल्याला 3.5 इंचाचा अंदाज सोडता आपल्याला गोलाकार अशा प्रकारे क्रॉसमध्ये क्रॉस आकार देऊन घ्यायचा आहे. आपली क्रॉस पट्टी रेडी आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचं माप टाकायचं आहे. आपली कटोरी आहे 5.5 इंच. 5.5 इंचावर खून करून उभी आपल्याला 2 इंचावर खून करून घ्यायची आहे. अशा प्रकारे खून करून घेतली तर आपल्या कटोरीचा शेप खूपच छान येतो. आणि मुंड्यातून आपल्याला 2.5 इंचावर खून करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जसं तुमचा कटोरी असेल 2 किंवा 2.5, 2.5च्या पुढे नाही, 2च्या आतमध्ये नाही, आपण 2 मापावरच कटोरीचा गोलाकार देऊ शकतो. हे पहा अशा प्रकारे किती मस्त कटोरीचा आकार आलेला आहे. आपली कंबर किती आहे, कंबर आहे 29. आपल्याला 29चा चौथा भाग काढायचा आहे टेपवर. चा चौथा भाग आहे 7.25 इंच. 7.25 वर 1 खून करून आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच सोडायचं आहे. आता हे जे शिल्लक राहिलेलं आहे ते आपण कट करू शकता किंवा आपण नंतर ब्लाऊज झाल्यानंतर फिटिंगच्या टायमाला सुद्धा कट करू शकता. तर आपल्या आवडीनुसार आहे. हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे आपला शिल्लक एक्स्ट्राचा कपडा आहे इकडल्या साईडचा. आपण काय करू, आता हे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, क्रॉसपट्टी खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे, नाहीतर काय होईल, फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो. जर आपण क्रॉसपट्टी नाही वाढवली तर बॅक साईडला आपल्याला अर्धा इंच कट करावं लागतं. आपण जो खोलगट मुंडा घेतला होता आपल्याला त्याच्यावर कटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता पुढचा गळा कट करायचा. कटोरी,
इकडल्या साईडने आपल्याला थोडंसं गोलाकारात कट करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पुढचा गळा आपल्याला, पुढचं शोल्डर आपल्याला गळ्याच्या साईडने उतरवून घ्यायचं नाही, कारण का आपलं बॅक साईडचं म्हणजे पाठीमागचा गळा आपल्याला टिक होता, त्याच्यामुळे आपण 2 लाईन शोल्डर उतरवून घेतलं होतं. तर आता मला काय करायचं, स्लीव्ज काढायचे आहे. स्लीव्जसाठी तर आपल्याला काय करायचं आहे, डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि फोल्ड करायचा आहे. तुमच्या स्लीव्जच्या हाईटनुसार फोल्ड करून घ्यायचा. म्हणजे एवढ्या पुढे फोल्ड करायची गरज नाहीये, पण माझी स्लीव्जची हाईट 6 इंच आहे, त्याच्यामुळे मी फोल्ड केलेला आहे. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जी आपली शोल्डर पट्टी निघलेली आहे त्या शोल्डर पट्टीची मुंडाखोली मोजून घ्यायची आहे. असे त्रिकस अशा प्रकारे आपली 5.5 मुंडाखोली आहे, त्याच्यामध्ये आपण पाऊण प्लस करायचं आहे. 5.5 मध्ये पाऊण प्लस केलं तर आपलं किती येतं, 5.5 मध्ये पाऊण प्लस केल्यावर 8.5 मध्ये येत आहे आपल्या. तर त्याच्यावर आपल्याला एक चौकोन आखून घ्यायचा आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे ब्लाउज कटिंग केली तर खूपच छान आणि व्यवस्थित ब्लाउज कटिंग बसते आपल्याला. ओके. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर आता आपण हा चौकोन काढून घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, वरून खालच्या साईडला आपल्याला 2.5 इंचावर एक कप्पा करून घ्यायचा आहे. म्हणजे 2.5 इंचावर, ह्याला कॅप हाईट सुद्धा बोलतात, 2.5 इंचावर खून करून घ्यायची आहे. जर आपली स्लीव्ज 6-6.5 इंचाच्या पुढे असेल तर ती फुल स्लीव्ज मध्ये आखली जाते, म्हणजे फुल स्लीव्ज म्हटलं जातं. जर फुल स्लीव्ज असेल तर आपल्याला 1 इंच म्हणजे 3.5 इंचावर कॅप हाईट घ्यायची आहे. ओके. तर आपण जिथून आपण कॅप हाईट 2.5 इंच घेतली तिथूनच आतल्या साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन, जे आपण ठेवलं होतं. आणि आता आपल्याला इकडल्या साईडनी 2 इंच आणि नंतर अर्धा इंच म्हणजे 1.5 इंचावर आणि 2 इंचावर खून करून आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. ओके. हे पहा, एकदम छान स्लीव्ज होते. स्लीव्जला आकार एकदम छान दिलेला आहे. आता आपल्याला वरच्या साईडचा आकार दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला स्लीव्जची कटिंग करायची आहे. ओके. आपल्याला स्लीव्ज सेपरेट करायचे आहे. त्याच्या अगोदर आपल्याला दंडघेर कटिंग करायचं आहे. स्लीव्ज व्यवस्थित ठेवायची. आपला दंडघेर किती आहे पाहायचा आहे. आपला दंडघेर आहे 6 प्लस 1.5 इंच आहे. तर आपल्याला 7.5 इंचावर खून करून आपल्याला दंडघेर कटिंग करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि हे आपलं शिलाई मार्जिन. स्लीव्ज बरोबरच आहे, इथं फोल्ड झालेले आहे म्हणून आपल्याला कमी वाटते. आणि आपल्याला अशा प्रकारे पुढच्या साईडचा भाग जो आपल्याला खोलगट हवा आहे त्याला एकदम क्रॉस मध्ये कटिंग करून घ्यायचा आहे. स्लीव्जला पॉइंट व्हायला नको, पॉइंट झाले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला गोल आकारात कैची फिरवून स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे. तर ही आपली स्लीव्ज कटिंग झालेली आहे. तर बॅक साईडची क्रॉस पट्टी स्लीव्ज कटिंग झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी वाढवायची आहे. तर हे पहा, बऱ्याच वेळेस काय होतं, इथं कटोरी कमी पडते, कपडा कमी पडतो. तर मी घेतला होता एक्स्ट्रा, पण आता माझ्या कटोरीला हा कपडा कमी पडत आहे, तर मी त्याच्यासाठी दुसऱ्या एका कपडावर कटोरी वाढवून घेणार आहे. तुमचा पुरेल, माझं 9चं माप आहे, किंवा तुम्ही हीच कटोरी पेपरवर ठेवून सुद्धा कटिंग करू शकता. ओके. तुमच्या पद्धतीने पहा. मी मी अस्तरवर कटिंग दाखवणार आहे. हे पहा, माझा शिल्लक राहिलेला अस्तरचा तुकडा आहे. आपण काय करतो, शक्यतो तर 8.5च्या पुढे जर असेल, 8.5च्या पुढे जर कटोरीचं माप असेल तर आपण पेपर कटिंग करतो. पण मला आज अस्तर कटिंगचा व्हिडिओ बनवायचा होता, त्याच्यामुळे मी काय केलं, अस्तरवर कटिंग केलं. अस्तरवर कटिंग केल्यामुळे आपल्याला थोडीशी कटोरीला कपडा कमी पडलेला आहे. तर मी काय केलं, त्याचा अस्तरचा सेम माझ्याकडे कपडा होता शिल्लक, तो घेतलेला आहे.
कटोरी उतरवून घ्यायची, जी आपली आहे पहिली ब्लाऊजमध्ये निघलेली तीच आपल्याला कटोरी उतरवून घ्यायची आहे. उतरवून घेतली. आता ह्याचं सेंटर काढायचं, कटोरी फोल्ड करून सेंटर काढून आपल्याला एक लाईन मध्ये डॉट देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपली कटोरी जी आहे आपली ती उतरवून झालेली आहे. तर काय करायचं, आपण ह्याचं सेंटर काढायचं आहे. आपला 3 इंच म्हणजे 3 इंचला एक लाईन कमी आहे, कारण का आपली 5.5ची कटोरी होती, पण 4 जागेवर फोल्ड केल्यानंतर आपली 5चीच राहते. मग 3 इंचाला एक लाईन कमी आहे, तर मी 3 इंचच घेणार आहे. अशा प्रकारे तर 3चा निम्म केला तर आपला 1.5 इंच येतो. तर आपल्याला इकडल्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आहे, पुढच्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आहे. आपला टक्स आहे हा, आणि आपण जे मध्ये पॉइंट दिला होता कटोरीचं सेंटर काढून तिथं आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. हे पहा. आणि वरच्या साईडला शिलाई मार्जिन अर्धा इंच द्यायचं आहे. आता इकडल्या साईडला शिलाई मार्जिन कंपल्सरी नाहीये. ज्यावेळेस तुमचं शोल्डर उतरतं त्यावेळेस इकडं शिलाई मार्जिन द्यायचंच नाही, आणि शोल्डर उतरत नसेल तर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या चुकीमुळे सुद्धा शोल्डर उतरतात. शोल्डर उतरलं तर पूर्ण ब्लाऊजच खराब होतं. तर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं नाही. एखाद्या वेळेस पहिल्या वेळेस कस्टमरचं ब्लाऊज शिवलं आणि त्याचं शोल्डर उतरलं तर दुसऱ्या वेळेस काय करायचं, आपल्याला हे शिलाई मार्जिन घ्यायचं नाही. ओके. आता आपल्याला गोल आकारात ही कटोरी जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन गळ्याच्या साईडने घेतलं होतं तेच आपल्याला खाली 1.5 इंचाला जॉईन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. ते 1.5 इंच आणि हा 1.5 इंच हे पूर्ण पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपला कटोरीचा शेप किती व्यवस्थित आणि छान आलेला आहे. ते आपली कटोरी कटिंग करून झालेली आहे. माझं ताग्यातलं अस्तर असतं तर मी तसंच घेतलं होतं, तर आता मी ते अस्तर साईडला ठेवत आहे. आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे. तर आता आपल्याला हेच ब्लाऊज पिसावर ठेवायचं आहे. तर हे पहा, मी नॉर्मल इस्त्री गरम करून पिसाला इस्त्री म्हणजे प्रेस करून घेतलेले आहे. पण काय असं होतं, पाहिजे ते वेळेस माहिती आहे, हे पेशवाई पैठणीचा कपडा आहे, खूप सॉफ्टी असतो, तर ह्याला लवकर इस्त्री पकडते. तर तुम्ही काय करायचं, इस्त्री गरम केल्यानंतर इस्त्री बंद करून गार करून आपल्याला कपड्यावर इस्त्री करायची आहे. अस्तर असेल तर ओरिजिनल कॉटन असतं, अस्तरला चालतं, इस्त्री लवकर चिटकत नाही. पण अशा प्रकारच्या ब्लाऊज पिसावर इस्त्री लवकर ठेवायची नाही, थोडीशी गार करून घ्यायची आहे आणि नंतर प्रेस करायची आहे. ओके. तर आता आपण काय करू, ह्याच्यावर ठेवून हे कट करून घेऊया. गळ्याला कट लावायचा. कटोरी सेट करायचं आहे आपल्याला जिथं बसत आहे तिथं. तर आपण इथं शोल्डर पट्टी टाकून पाहूया. पहा, शोल्डर पट्टी एकदम व्यवस्थित बसते. आणि मग आपण इकडल्या साईडला अशी कटोरी सुद्धा ठेवू शकतो. हाफ स्लीव्ज असेल तर प्रॉब्लेम येत नाही, पण फुल स्लीव्ज असेल तर आपल्याला कपड्याचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आपल्याला कपड्याची बचत करीत ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे. आता ह्याचे हाफ स्लीव्ज आहे तर चालेल, ठीक आहे, पण जर कपडा उरला तर चांगलंच आहे, कमी पडायला नको, म्हणून व्यवस्थित सेट करायचं. आणि आपल्याला अर्धा इंच साईडला कपडा ठेवत कट करायचा आहे, कारण का आपण जॉईन केल्यानंतर अर्धा इंच कपडा कमी करू शकतो. जर आपण कटोकट कटिंग केलं तर आपल्याला पहिल्या वेळेस हे जॉईन करायला येत नाही आणि कपडा इकडं तिकडं झाला तर नंतर कपडा कमी पडतो. अशा प्रकारच्या चुका होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला साईडने आपल्याला अगोदरच अर्धा इंच कपडा ठेवून कटोरी कटिंग करून घ्यायची आहे. हे पहा, तर आपली क्रॉस पट्टी राहिलेली आहे, त्याच्या अगोदर आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊया.
तर हे पहा, जसं की मी अगोदर सांगितलं होतं, स्लीव्जला नीट सेट करून घ्यायचं आहे. आपली स्लीव्ज थोडीशी कमी पडत आहे. जॉईंट जर ब्लाऊज तयार झाला तर त्याला जॉईन करून पहा, कारण का आपली स्लीव्ज फक्त 1/2 इंच कमी पडलेली आहे. जर 1/2 इंच स्लीव्ज असेल तर त्याला जॉईन द्यायची गरज नाहीये. आणि जर 1 इंचाच्या पुढे असेल शिलाई मार्जिनपेक्षा जास्त, तर त्याला आपल्याला कपड्याचा जॉईन द्यावा लागतो. तर त्याच्यासाठी जॉईन आपण ब्लाऊज पूर्ण झाल्यावर पाहू जॉईन लागतो का. पण जर लागला तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, स्लीवच्या मापाची इथून बॉर्डर कट करून ही बॉर्डर ठेवलेली आहे. आपल्याला ह्या बॉर्डरचा स्लीव्जला जॉईन द्यायचा आहे. आणि आता आपल्याला शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे. बंद बाजूला क्रॉसपट्टी कटिंग करू नका, कारण का जर पाइपिंग वगैरे कपड्याला टाकायची असेल तर आपल्याला हा कपडा कामी येऊ शकतो. तर जी कडल्या साईडला सुट्टी बाजू आहे त्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीला सुद्धा आपल्याला कपडा साईडने शिल्लक ठेवत आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे फॅब्रिकवर. आता शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आपण ठेवू शकतो. जर डिझाईन वगैरे टाकायचं म्हणलं, पाइपिंग टाकायचं म्हणलं तर लागू शकतो. व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग, आपला व्हिडिओ संपलेला आहे. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.